कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। तू आमच्या बाजूनं आहेस का सुनबाईंच्या? एकदाच काय ते ठरवून सांग आम्हासनी। दोन्ही बाजूनं असलेलं आम्हाला चालायचं नाही। होय अग असं धर्मसंकटात नग पाडूस मला। तू जशी मला प्रिय आहेस नव तशी ती पोरं सुद्धा मला जवळची आहेत बघ। ती पोरगी माझ्याशी लय मायेनं प्रेमानं वागते बघ। असं एकच कसं ठरवणार? या स्वतःच्या स्वार्थासाठी मायेनं वागतात तुझ्याशी। नाही नाही तशी स्वार्थी नाही आहे ती। आई झापड काढ डोळ्यावरची। अगं पण भुवे चर्चा बंद म्हणजे बंद। तू तुझा काय तो निर्णय सांग। तू आमच्या गटात आहेस का सुनबाईंच्या? भुवे अगं हे आपलं समध्यांचं घर आहे, असं गटपीट कुठे करतीयास? तुला सांगितलं नव, चर्चा बंद। एक काय ते ठरवू आणि जे काय ठरवशील त्यावरून हलायचं नाही। ज्या गटात जाशील तिकडच राहायचं। माझ्या लेकीचं काय बी झालं तरी फिरकून बघायचं नाही। होय असं का म्हणतीयस? अगं पोटचा गोळा आहेस तू माझ्या। तुझ्या विरोधात कशी जाईन मी? म्हणजे तू आमच्या गटात आहेस? अ, बोल की पटशिरी, काय होय का नाही? अगं ते काय तर बोल की, अशी का घुमेवानी उभी आहेस? बोल की, वय तर वय म्हण, नाही तर नाही म्हण, बोल। दुर्गे जरा थंड घे, मधी मधी बोलायचं नाही। आम्ही आमच्या सख्या आईशी बोलतोय। माफ करताय। मग आता आम्हाला वचन दे, इथून पुढं या घरातली कुठलीच बातमी तू सुनबाईंना देणार नाहीस। आणि दिलीसच तर खोटी बातमी देशील। होय आता आमच्या गटात आहेस नव, आता ऐकायचं आमचं। कुठलेच निरोप इकडनं तिकडं तिकडनं इकडं पोचवणार नाहीस। होय असं नग करूस। तू शब्द दिलास का नाही आम्हाला? आता शब्दावरून मागं फिरायचं नाही। जसा शब्द दिलायस तसा वचन दे। दे वचन। मी वचन देते, तू सांगशील ते ऐकन मी। तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार। आता बघ आम्ही सुनबाईंची कशी वाट लावतो ती। तिचं लगीन मोडून तुझं लगीन होणार आहे का ग भुवे? नाही होणार, नाही होणार। पण आम्ही आमच्या लग्नावर कवाच पाणी सोडलंय। पण मास्तरीनबाईंचं लग्न मोडल्या बिगर आम्ही काही थांबत नाही। दुर्गे, हा ताई। अधिपती आले नाहीत आरतीला, उठले नाहीत का अजून? ताई मी मगाशी बोलवाय गेलते त्यासनी, ते आवरत होते। बरे आहेत ना? मग वाटले तरी ठीक। दे आरती दे सगळ्यांना। हा जा, जग जिंकून या। हा उशीर झाला जरा यायला। काय हरकत नाही, देवी अंबाबाई सांभाळून घेते सगळ्यांना। आणि आम्ही आरती करतो तेव्हा सांगतोच की आमचं समद पुण्य आमच्या लेकराला दे। चला या, चहा घेऊया, चहा घेऊया। या बसा, चहा घेऊया। तू कशाला घेऊन आलीस? धनाजीला सांगायचं की। अहो, आम्ही किती वेळा सांगतो तिला, पण ती काय ऐकतच नाही। तिलाच काम करायचं असतं। होय आणि तुम्हाला खरं सांगू का अधिपती, आईच्या हातचा चहा प्यायला बिगर आमच्या दिवसाची काही सुरुवात होत नाही, नाही का ग आई? हा काय शेवटी आई ती आई, नाही का? आईच्या मायेचा गोडवा त्या चहामध्ये उतरतो, बरोबर का नाही? बरोबर आहे। आई तू बी बस की, घे आमच्यातला अर्धा कप चहा घे, घे।
अर्धा कशाला सांगतो की धनाजीला आहे. अहो तसं नाही, आता आई एवढ्या मायेनं आमच्यासाठी करते, मग आम्ही तिच्या मायेची परतफेड नग का करायला, बरोबर का नाही? हा आई घे गचा. घे घे. अगं घे घे. अरे वा, मला चहा. तू घेतलास ना हो सकाळी. पण ते सकाळी घेतला होता, आता तुम्ही समधीजण चहा प्यायलाय म्हणून मग मला नग, मला नग चहा. जास्त चहा चांगला नाही दुर्गी. जास्त चहा घेतला का नाही की ऍसिडिटी होते. आणि मध्येच तू अशी खवळल्यावानी वागतेस का नाही, ते त्याच्याचमुळं. हा तरी तुला चहा हवा असेल तर सांगतो आम्ही. सांगू? नाही नग नग राहू दे. वय मला ऍसिडिटीचा त्रास आहे, पर त्यो बी चहामुळेच आहे असं मला आता कळलं बघ ताई. मग आजपासनं चहा कपात कर. हा इथनं पुढं का नाही म्या बशीच वापरणार नाही, चहा बी कपातच करीन. हा डोसकं फिरलंय का तुझं दुर्गे? हा चहा कपात कर म्हणजे चहा कमी कर. असं आहे वय. फोन बिन आलता काय कोणाचं काय माझ्यासाठी? हा ते काय झालं बोलता बोलता गप काय झाली? सांग की आलता काय फोन माझ्यासाठी कोणाचा फोन? काय नाही. काहीतरी बोलणार होतीस खरं तू, आता बोलणार होतीस ना काय तर. अरे ते ते वय ठसका लागला ना व. आणि अगं घे. आलता काय कोणाचा फोन? कोणाचा येणार होता काय फोन? नाही तसं नाही, म्हणजे कामाबिमाचा फोन घरी कोणाला आला असेल तर. पण घरात कशाला येईल फोन? तुमच्याकडे तुमचा मोबाईल आहे. तुमच्या मोबाईलवर नाही आला काय कुणाचा फोन? नाही ना, काय माझ्या फोनला बी काय झालं काय कळना आहे बघा. कालपासून वाजतच नाही हो. वाट बघून बघून दमलो. हे बघा, हे आता फुल आहे बॅटरी, 4 कांड्या बी फुल आहेत नेटवर्कच्या. ह्याला काय रोग आलाय मला काय कळना. काय झालं अधिपती? एवढं फोन फोन का करायलाय तुम्ही? हा सुनबाईंच्या फोनची वाट बघताय ना व? नाही तसं नाही. तुम्ही नाही सांगितलं तरी पण कळतंय की आम्हाला. हा एवढं आडून आडून विचारतायसा तुम्ही कोणाचा फोन आलता का म्हणून. हा सगळेजण घरात तर आहेत, घरात कोण नाही तर सुनबाई, त्यांचाच फोन येणार ना व? तुम्ही त्यांच्याच फोनची वाट बघताय, बरोबर ना व? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.